प्रश्न पहिला पहा. कंसामध्ये 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 कंस पूर्ण वजा 23/12 बरोबर किती? कसं सोडवायचं पहा उदाहरण. प्रथम काय करू आपण, येथे जे छेद आहेत त्यांचा काय करू, लसावी काढून घेऊ. 2 3 4 याचा काय करू आपण, लसावी काढून घेऊ. आता ह्या 2ला आणि 4ला कशाने भाग जाईल, 2ने भाग जाईल. 2 1 2 2 2 4 आणि हा 3 तसाच राहील. आता ह्या 2ला परत 2ने भाग जाईल. 2 1 2 हा 3 असाच राहील. परत या 3ला 3 1 3 3ने भाग जाईल. म्हणजे लसावी किती मिळाला, 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजेच 3 2 6 6 2 12. आता आपण यांचे छेद काय करू, समान करून घेऊ. किती घ्यायचा छेद, आता 12 करून घ्यायचा सगळ्यांचा. येथे किती येईल, 2 गुणिले 6 करावं लागेल म्हणजे 12 येतील. आपण खाली 6ने गुणलं छेदाला तर वरती पण अंशाला 6ने गुणायचं. अधिक आता इथे 3ला कितीने गुणावं लागेल, 4ने. 3 चौक 12 वरती पण अंशाला पण 4ने गुणू. 2 गुणिले 4 अधिक आता इथे 12 येण्यासाठी 4ला 3ने गुणावे लागेल. 4 गुणिले 3 मग अंशाला पण 3ने गुणू. 3 गुणिले 3 कंस पूर्ण वजा 23/12 बरोबर 6 1 6 6 2 12 अधिक 4 2 8 3 चौक 12 अधिक 3 त्रिक 9 4 त्रिक 12 कंस पूर्ण वजा 23/12. आता सगळ्यांचे छेद काय झाले, समान झाले. आपण छेद काय करू, सामायिक घेऊ. 6 अधिक 8 अधिक 9 कंस पूर्ण वजा 23/12. 8 आणि 6 14 14 आणि 9 23 काय येईल, 23/12 वजा 23/12. छेद काय आहे, समान आहे. छेद आपण सामायिक घेऊ. 23 वजा 23 किती येईल, 23 वजा 23 0 0/12 म्हणजेच उत्तर काय येईल आपलं, 0 येईल. पहा पर्याय क्रमांक कोणता आहे. काय केलं आपण, या छेदांचा काय केला, लसावी काढून घेतला. किती आला लसावी, 12 आला. आणि मग काय केले, सगळ्यांचे छेद समान करून घेतले आणि उदाहरण सोडवलं. उत्तर किती मिळालं आपल्याला, 0. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता येईल पहा, पर्याय क्रमांक 2 0 येईल.